संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आणि आदित्य ठाकरेंविरोधात संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुद्धा झालं। भाजपच्या आंदोलनानंतर ठाकरेंचे शिवसैनिकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि भाजप आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला। लाठीचार्जनंतर पोलीस आणि अंबादास दानवेंमध्ये सुद्धा बाचाबाची झाली। संभाजीनगरमधून आपण ही दृश्य पाहतोय। भाजप वर्सेस ठाकरेंच्या शिवसेनेचा हा राडा ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। काय कारणच नाही ना आपल्या लोकांना म्हणले इथे थांबा आम्हीच करू थांबा विमा कसं जमेल असं नाही तुम्ही। दरम्यान या सगळ्या राड्यावर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूया। लोकांना वाटायला लागली काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का? हे मला सांगा तुम्ही। आत्ताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही। आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे। पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठच्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं। असा संघर्ष जर जिल्ह्यामध्ये झाला रेल्वे ह्याच्यासमोर त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं, मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं। व्यक्तिगत पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं काल नरेंद्र मोदी, परंतु आम्ही मोदींचा आपणच प्रश्न विचारला तर आम्ही सांगितलं की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी, आमची जबाबदारी आहे। पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक पुरून उरू शकतात आणि ते पुरून उरलेले। भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाहीये। भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी आहे। भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहेत। त्यांचा आयटी सेल असेल, काय म्हणतात तो, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत, पेड वर्कर आहेत। आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत।